चार षटकाची ही मॅच असेल. सलामी जोडी मैदानात दाखल झाली यावेळेस सिद्धेश राऊत आणि त्याच्या साथीने आपण पाहतो सुदर्शन दाखल झाला. येस, ज्यावेळेस जय बजरंग बली शिरगाव बी संघ विजयी होईल त्यावेळेस आमचे भागारामजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावरच गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, बॉल निघून चाललाय. 1 बॉस ओव्हर द लाईन. सिद्धेश राऊतच्या बॅटमधून धाबा 4 चौकार. हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि शिरगाव संघ जर विजय झाला तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोरदास तयार बोली बॉल ट्रॅक वरती रोशन यावेळेस देखील खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा गॅप मोठा, मोठी चेस डीप मध्ये अलोंग द कार्पेट चेंडू फरार. 4 धाबा चौकार. राऊतची लगातार 2 बॉलवरती 2 चौकार त्यांनी ठोकलेत. पावरचा षटक क्रमांक पहिलं रोशन अंबावण्यावरती तुम्हाला जबाबदारी दिली आहे संघ नायकानं. राईट टाइम राऊंड द विकेट करत असतं यार. तिसरा बॉल अजून एक फटका चांगला पार मिळतोय. क्षेत्र शेवते त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू निघून चाललाय. चांगला फटका पार मिळतो. त्या फटक्याचा चटका यावेळेस लागेल शिरगाव टीमला. सलगचा तिसरा चौकार सिद्धेश राऊतच्या बॅटमधून. गोलंदाज जर इथून मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली तर भागारामजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि भारत ग्रुप कडनं देखील एक कॅश प्राइज झाले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि 3 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस अजून एक फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्र असेल. चौथा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन बाउंस ओव्हर द लाईन चौकार. 3 षटकांसाठी 5000 वर प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये. भारत ग्रुप नक्कीच बैलगाडा छकडा शर्यतील एक मोठं नाव. नक्कीच भारत ग्रुप म्हटलं तर आमचे वैभव शेठ मोठे आणि बंटी शेठ कोंडिलकर हे नाव आम्ही आवर्जून घेत असतो. आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज साहेबांचा मनाचा मोठापणा आपण पाहू शकता. कारण स्वतःच्या बैलाचं नाव त्यांनी पुढे गेलंय. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे साहेब स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. फायनलच्या क्षेत्रामध्ये यावेळेस खेळाडू तयार होता. 4 बॉलवरती 4 चौकार आल्यानंतर यावेळेस 5व्या बॉलवरती सिंगर आली आहे. आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज रोशननं. कारण 4 बॉलवरती तर माझा 16 धाबा एकवटल्या होत्या आणि आता 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्टार्टिंग वरती यावेळेस धडाकेबाद फलंदाज आपण पाहतो. सुदर्शन आणि सिद्धेशी जोडी दाखल झाली होती. गोरदास यार रोशन राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. यस, लगेच आपण पाहू शकता टप्पापर्यंत चेंडू भरता बेकाने निघून गेला. अंपायर सिग्नल डॉट बॉल. शेवट यावेळेस गोलंदाज रोशनने गोड केलंय आणि टीमची टोटल 17 या आकड्यावरती. यस डीजे.
सागर इरमली गुणवत्ताची मार्कवरती आणि प्रत्येक विकेटसाठी बागरामची पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज गोरदास तयार ओव्हर द विकेट सागर इरमाली. पहिलाच बॉल यावेळेस मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता, रोशन होता, उत्तम फेकेल दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळी 17 या आकड्यावरती पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला इथून मात्र रोशनच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती, परंतु रोशन नाराज केलं. इथून जर विचार केला तर तब्बल 17 धाबा त्यांनी खर्च केला आणि एकाही फलंदाजाला त्यांनी बाद केला नाही. यावेळेस गोलंदाज आपण पाहतो सागर ऑन साइडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लाऊड आपली पंचाकडे केली परंतु उत्तर नाही या पंचाकडे देखील, कारण यावेळेस चेंडूला डॉट लेग बाय स्वरूपात एकदा जोडली जाईल. एका धाबाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 19 आकड्यावरती 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय जेपी पॅनलचे. मग आमचे मुन्ना पठाण सर मॅन फ्रॉम शहापूर, कुणाल पिनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर आणि त्यानंतर जर विचार केला तर हेमंत शेट्टी सर मॅन फ्रॉम शहापूर. हा ट्रॅकर होता यावेळेस फटका चांगला पार म्हणतो, चेंडूला फक्त दिशा दिली, दोन क्षेत्र चेंडू मागे 5 बरोबर तो चेंडू निघून चालला. यावेळेस डीजे कक्षाला सलामी देत असताना फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून धावमध्ये 4 चौकार. खुडसोमानी ऐकवेच संगीत आपण ऐकत होतो. ऑन साइडला पुन्हा आता दिशा देण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील चेंडू निघून चालला लॉंगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव एक पडले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी यस गुड अँड बिटवीन द विकेट. अंपायर सिग्नल लेग बाईच रुपयात आता 2 धाबा जोडल्या जातील. 2 धाबाच्या सातव्या टीमची टोटल पुढे सरकत असताना पुढे 25च्या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्था शिरगाव संघाचा विचार केला तर वांगणीगाव सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी परास्त केलं आणि त्यानंतर जर विचार केला तर यावेळेस पुन्हा एकदा कुळगाव संघाच्या अगेन्स्ट ते फाईट करत असताना ओव्हर द विकेट फुटोस होता. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून चाला विडकेटच्या क्षेत्रामध्ये. एकदा एक पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर झोनला धोक्याची घंटा बादली होती. यस जिवाच्या कंतानं धावले हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं वाऱ्याच्या वेगानं या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाबाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 27च्या आकड्यावरती 27 धावा स्कोर कार्ड वरती. गोरदास सागर इरमालीला आपण पाहतो त्याच्या अगेन्स्ट देखील हल्ला बॉल केला यावेळेस फलंदाज सिद्धेशचा जर विचार केला तर मागील मॅच मध्ये अपयशी ठरला होता, परंतु आता जसं त्याने तुम्हाला संधी मिळाली आहे संधीचं सोनं तो देखील करतो. हा प्रकार पुन्हा एकदा ऑन साइडला गेले डीप क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर एक पुढे दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तुतू मेमे दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती. सुदर्शनला परतावा लागेल माघारी, यावेळेस पहिला धक्का लागेल तंबूच्या दिशेला, सुदर्शनला देखील परतावा लागेल, फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं झालं संपन्न आणि टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 28 आकड्यावरती. गोरदास पण आता सज्ज झाला यावेळेस प्रेम. हा प्रकार होता पण आता दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड पॉइंट याच्यामध्ये खेळाडू तयार होता, हाताचा पिसारा पुरवला, पूर्णपणे चेंडूला सामावून घेतला आणि यावेळेस अजून एक धक्का लागेल. 1 more wicket डाऊन सिद्धेश बॅक टू द पवेलियन.
पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन केलं गेलं. फलंदाज जो मैदानाच्या चांगला खेळ करत होता तो सिद्धेश राऊतला इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवला. प्रेमला आपण पाहतो बारे ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 देखील हाताळत असताना ऑन साईडला प्रकार खेळला. यावेळेस गॅप मोठा शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु चेंडू आउटफील्ड खूपच फास्ट पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा चौका. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर इथून मात्र गुरुदासाठी कॅश प्राइज बागारामजी पवारच्या माध्यमातून बागारामजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर हेमंत येतोय बॉल ट्रॅक वरती. यावर दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस ऑफिशियल पंच आपण पाहू शकता मुन्ना पठाण सर आणि त्याच्या साथीनं हेमंत शेट्टी सर अनेक उन्हाळी पावसाळ्यात आपल्या कारकिर्दीतून पायलट खेळाचा योग्य तो न्याय देण्याचं काम त्याच्या बाबतीत केलं जातं. उत्तम निर्णय साधताना ते देत असतात आणि यावेळेस आपण पाहू शकता त्यांचा इशारा आला व्हाईट बॉल. वरदाचा यार अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. सरळ यावेळेस बॉलला पाठवून दिला पाठीस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून साईड स्क्रीनला सलामी देत असताना चेंडू निघून चालाय हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमा पार षटकार. कॅश प्राइज होतं भारत ग्रुपच्या माध्यमातून आणि आता ते कॅश प्राइज मध्ये फटकावला अविनाश भोईरनं. षटकार त्याने ठोकला. 3 चेंडूवरती जर 3 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज देखील भारत ग्रुप यांच्या माध्यमातून आमचे वैभव शेठ मोठे आणि त्याच्या साथीनं बंटी शेठ कोडिलकर यांच्या माध्यमातून गुरुदास सज्ज झाला. हेमंत हाफ टाकर पुन्हा एकदा यापुढे दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटच्या रिझल्टमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यापुढे संपार सिग्नल डॉट बॉल. कमबॅक आता मात्र करतोय गोलंदाज. षटकारानंतर यावेळेस कमबॅक करत असताना स्टार्टिंग एंडवरती संघनायक अविनाश भोईरला आपण पाहतो परंतु जर इथून विचार केला तर षटकारानंतर त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय डॉट बॉलनं. अर्ध विकेट. हाफ ट्रॅकर पुन्हा आता पुल करण्याचा प्रयत्न फटका फसला. प्रेम जज करत असताना यावेळेस मात्र चेंडू गेला जमिनीला दान झाला. यस ज्या जर तुम्हाला षटकार ठोकला होता त्या खेळाडूला जर तुम्ही इथं जीवनदान द्याल तर भारी तुम्हाला पडेल. अरबाज आणि अविनाश ही जोडी आपण पाहतो. स्टार्टिंग एंडवरती यावेळेस पुन्हा एकदा अरबाज सज्ज झाला तर नॉन स्टार्टिंग एंडवरती अविनाश. काल विचार केला तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये रोशन संते सर होते, माडी सर होते, त्यानंतर मी देखील राहुल चव्हाण होतो तुमच्या सेवेसाठी तत्पर होतो. परंतु आज जर विचार केला तर शहापूरचे आणबान श्याम मानफाम डोलखाम रमेश महाराज शिंदे यांना आपण ऐकतो. त्यांचा सुमुद्र आवाज आपण साधताना ऐकतो. नक्कीच इथून जर विचार केला तर एक मोठं नाव भजनी मंडळ देखील आहेत. त्यानंतर जर विचार केला तर प्रवचनकार देखील आहेत. सातत्याने समालोचन देखील खूप चांगलं करतात. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकता आमचे मित्र हितेश बैकर देखील सज्ज आहेत. समालोचकाचा पाठीचा काना म्हणून सातत्याने स्कोरला संबोधलं जातं. त्याची देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे. यस षटक क्रमांक आपण पाहू शकता तिसरा संपर्क झाला आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 41 धावा. यस डीजे शेवटचं षटक हा नंबरचं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धेश अरबाज स्ट्रायकिंग इन वरती खेळ करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला. राईट टाइम राऊंड द विकेट गोलंदाज
ऑन साईडला पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट नाही होतं. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. 100 आत आता एक धाव जोडी जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 42 आकड्यावरती 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 3 ओव्हरमध्ये 41 धावा बनवल्या गेल्या आणि आता 42 धावा आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती, कारण एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली गेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. बागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून एटीएम ऑन केले गेलं. यावर फटका चांगला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच निघून चाललाय. वाईट इज लॉग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकाराला शेतकऱ्याच्या साथीने टीमची टोटल बेगाने प्राप्त असताना यावेळेस 48 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून एक यावेळेस विकेट करायचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर सिग्नल काय येईल. यस, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून धाव जोडली जाईल. जागेवरच खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता यावेळेस. अरबाज शेखला आपण पाहता धमाका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. षटकारानंतर यावेळेस दबावाखाली गोलंदाजी करत असणारा गोलंदाज सिद्धेशला आपण पाहता. व्हाईट बॉल. संघाचा स्थैर्यपदी यावेळेस सागर इरमाली थोडस कालमंत्र देत असताना आपण पाहतो यावेळेस सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस दहिवली का बेंड कडनं तो सज्ज झाला. खूप चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. बालकृष्ण मुंडे साहेबांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आपल्याला लाभलंय. स्वर्गीय आनंदीबाई मुंडे हे क्रीडांगणाला नाव देण्यात आलंय. बालकृष्ण मुंडे साहेबांचे आजी यांचं हे नाव. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि यावेळेस चेंडू मात्र निघून चालाय सीमा पार. अंपायर सिग्नल नो बॉल. षटकाराच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्लावर होत असताना अब तक 56. एक चेंडू मध्ये इथून मात्र 14 धावा खर्च करत यावेळेस गोलंदाज सिद्धेश न लेफ्ट ओव्हर द विकेट नेतो की सज्ज होता. यस, गोलंदाज यावेळेस सज्ज झाला. आपण पाहतो यावेळेस बॉल ट्रॅक वरती सिद्धेश षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकला आणि आता पूर्णपणे दबाव असेल. स्लॉकरचे षटक, हनाबरचं षटक. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. तिसरा षटकार आला यावेळेस.
जब आतापर्यंत खर्च केले त्यावेळेस गोलंदाज सिद्धेशनं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकता आमच्या छोट्या नीरज भोईर पुन्हा एकदा सज्ज झालेत. नक्कीच समालोचकाचा पाठीचा कणा त्यांच्या सोनेरी अक्षरमध्ये ते स्कोरबोर्ड सजवत आहेत. आज जर इथून विचार केला तर छोट्याचा खेळ खूप चांगला राहिला, त्यांनी इथून मात्र सामना फिनिश करून दिला. परंतु आज इथून विचार केला तर स्टेटसवरती व्हिडिओ येईल यातील मात्र शंका नाही आहे. यस, नक्कीच नीरज भोईर आमच्या सोबत जॉईंट आहेत स्टेटसवरती. आज 100% त्यांची व्हिडिओ येईल यातील मात्र शंका नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहू शकता टीमची टोटल 65 या धावसंख्येवरती 62 माफ करा 62 धावा. 5000 रुपयाचं कॅश प्राइज पटकावला या बळीस अरबाजनं. गुरदास या लेफ्ट ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फरका खेळण्याचा प्रयत्न करतो. मिस्टाईम स्ट्रोक घ्या. चेंडू बराच काळ हवामध्ये तरंगलाय डीप मध्ये. यावेळेस मात्र आपण पाहू शकता झेल टिपला. अखेर ऋतूमध्ये सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय गोलंदाज सिद्धेश. त्याच्या अगेन्स्ट ऋतूमध्ये बरोबर हल्ला चढवला होता, परंतु जर इथून मात्र अरबाची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा होता. 3 षटकार ऋतूमध्ये ठोकले. पूर्ण स्पर्धेमध्ये ऋतूमध्ये खूप चांगली कामगिरी. केपीएलची जी स्पर्धा झाली होती कुलगाव प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता आणि तदनंतर त्यांच्या गावकऱ्यांनी नक्कीच त्याचा बॅनर देखील लावला होता. यस, हे देखील चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. का लावू नये तशी कामगिरी देखील आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते आणि यावेळेस आपण पाहू शकता 4थ्या बॉलवरती आलाय विकेटचं पतन. अजून यावेळेस कुशल भोईर मैदानाच्या जाणं बाकी होतं. 3 चेंडू संपन्न झालेत आणि 3 चेंडूचा खेळ तुम्हाला शिल्लक. अतिशय मोठं षटक तुम्हाला हाताळलं गेलं सिद्धीच्या माध्यमातून. शिरगाव संघ म्हटलं तर सिद्धीची कामगिरी खूप चांगली राहते, परंतु इथून जर विचार केला तर थोडीशी महागडी गोलंदाजी. आज इथून विचार केला तर सिद्धेशला देखील झोप लागणार नाहीये. नक्कीच आमच्या फिरकीपट्टू आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती जयेश राऊत अर्थात चिंट्या मार पडली होती, परंतु इथून मात्र पूर्णपणे थोडेसे नाराज झाले होते. अजून एक खोदर काढण्याचा प्रयत्न झाला होता स्वतःच्या प्रतिमध्ये जज करत असताना. यावेळेस एकदा बेकवली आणि आता एका धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 63 या आकड्यावरती 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 63 धावा आपण पाहू शकता इथून मात्र बनवल्या गेल्या टीम राज क्रीडा मंडळ कुळगावच्या माध्यमातून. कुळगाव संघ म्हटलं तर सातत्याने गावदेवी मातेचं मोठं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. शिवशंकर भोलेनाथचं देखील मंदिर आपण पाहतो कुळगाव विभागामध्ये आणि त्याच गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन यावेळेस संघ उतरला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इज लागली चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल झाला फायनलच्या क्षेत्रामध्ये उचलून फेक देईल दरम्यान सिंगल. आणि नक्कीच गावदेवी मातेच्या आशीर्वादाने सगळे खेळत असतो आणि त्याच गावदेवी मातेची जत्रा येणारी 16 आणि 17 तारखेला आपण पाहतो. नक्कीच प्रेक्षकांना देखील आवर्जून विनंती असेल कोणी जत्रेला यायला विसरू नका. नक्कीच आमचे स्वप्नील दादा जाधव यांच्या माध्यमातून हे इन्व्हिटेशन कार्ड होतं 16 आणि 17चं. नक्कीच आपण पाहू शकता आई गावदेवी मातेचं जत्रा आपण पाहतो. ज्या प्रकारे आपण एकवीर मातेची जत्रा पाहिली तशीच मोठ्या थाटामाटाने गुन्हा गोविंदानं ही जत्रा आपण पार पाडत असतो. 1 to go. 64 धावा स्कोर कार्ड वरती 64 धावा. गोरदस्त यार और द विकेट फुटस होता प्रकार चांगला पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू अलंत करा ट्रॅव्हल झाला वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उचलून फेक करतील दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का यावेळेस मात्र फर्नस बाद. कुशल भोईर बाद झालेत. चकवा देण्याचं काम जरूर केलं होतं यावेळेस टीम शिरगावच्या माध्यमातून आणि आता अजूनही धक्का लागला फर्नस बाद. 4 षटकाची मॅच.
लक्षाचा पाठला कशा प्रकारे करतील, हे धावा चेस होतील की डिफेंड होतील, हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय. आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श, आमचे मित्र, आमचे जवळचे एकदम काळजीचे तुकडे म्हणून म्हटलं तरी हरकत नाही, आमचे साथी समालोचक, आमचे आधारस्तंभ, शहापूर डोरखामचा एक बंद आवाज रमेश महाराज शिंदे सर यांना धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. विजयासाठी शिरगाव बी संघाला बनवायच्या 4 षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 67 धावा व्हायला हरकत नाही आहे. इम्पॉसिबल ऑलवेज पॉसिबल हे सांगण्यासाठी 2 खेळाडू खेळपट्टीवर पोहोचतात. बॅट्समन सागर आणि सोबतीला फलंदाज कुंदन. सामना चालू आहे कुळगाव आणि शिरगाव या 2 संघांच्या दरम्यान. शिरगाव बी संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोकले तर प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. चांगलं पारितोषिक लावलंय. प्रेरणा देखील या ठिकाणी जिवंत ठेवलेली आहे. पण याच प्रेरणेला शेवटपर्यंत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने बॉल बॅक ड्राईव्ह खेळत ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हातामध्ये चेंडू जाऊन विसावला 1 धाव. इज ऑफ द मार्क टीम शिरगाव बी. 67 धाबा ते देखील 24 बॉल मध्ये. संघर्ष कठीण आहे. संघर्ष नेहमी कठीण असतो आणि तो कठीण काम या ठिकाणी करावं लागेल टीम शिरगाव बी या टीम. इम्पॉसिबल से दॅट ऑलवेज पॉसिबल. नथिंग इन इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. चेंडू मात्र निघून गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स फील्ड त्या चेंडूवर 4. हा आला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक चौकार. शिरगाव बी संघाला सन्माननीय भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
षटकार नाहीये, चौकात आलाय. अजूनही खूप लांबचा प्रवास करायचा आहे. दिल्ली अभि तो बहुत दूर हे. प्रवास करायचा असेल तर ट्रेन मध्ये बसून चालणार नाही, हाय जम्प घ्यावी लागेल, एरोप्लेन मध्ये बसावं लागेल. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल के बाई, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द उरात असावी आणि ती जिद्द ठेवावी लागेल टीम शिरगाव बी या संघाला. 67 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दोन खेळाडू खेळपट्टीवर खेळतात. बॅट्समन सागर आणि कुंदन. सागर खेळलाय 2 बॉल, तिसरा बॉल देखील खेळलाय आणि त्याने बनवले 4 धावा. कुंदन खेळलाय 3 चेंडू 4 धावा त्याच्या नावावर आणि सागर खेळलाय 1 चेंडू 1 धाव त्याच्या नावावर. एकंदरीत शिरगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 5. यावेळेस ऑन साइडला स्टेअर केलंय. पेट्रोल बाई चषक सन 2022. ओव्हरपिच बॉल, क्या बात है, घुटना टेक, सिक्सर देख, ये हुई ना बात. आला हा षटकार आणि सन्माननीय भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं लावलेलं पारितोषिक आहे 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे. निश्चितच शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला विजयासाठी. अजूनही 55 धावांची गरज. चेंडू शिल्लक 18.33 ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे स्ट्रोक मारायचे आहेत, त्याशिवाय पर्याय नाही आहे. असं म्हणतात ना की स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलामध्ये मरत नाही, त्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागतं, प्रत्यक्षीकरण करावं लागतं. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजती दात ही मर्द मराठ्यांची जात हा महाराष्ट्राच्या मातीचा प्रगल्भ इतिहास आहे आणि तोच इतिहास आज मात्र 18 बॉल मध्ये पुन्हा एकदा उतरवावा लागेल. ती प्रेरणा जिवंत ठेवावी लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हे आम्ही म्हणतो एका बाजूला, पण चलने वाली घडी न रुकती. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. घड्याचे काटे सातत्याने कानामध्ये शिशी ओतल्यागत आवाज करतायत. हे क्षण कायमस्वरूपी रात किडे देखील वाजायचे बंद झाले आहेत. काजमांचा देखील या ठिकाणी चमकदारपणा पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करावे लागतील. ही शर्यत मी तर म्हणेन कमरेवरची आणि तारेवरची कसरत नाहीये, तर ही तलवारीच्या धारेवरची वारांवर वार करणारी ही कसरत करावी लागेल. शिरगाव बी संघाला स्क्वेअर ऑफ द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग पार्किंग लॉट मध्ये. षटकार आणखी एक पारितोषिक सन्माननीय भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी शिरगाव बी संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच भागारामजी पवार साहेब. औदार्य असावं आणि दातृत्व असावं ते तुमच्यासारखं. असं म्हणतात देण्यासाठी मन देखील मोठं असावं लागतं आणि आज मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं शिरगाव बी संघाला प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्या 6 ने प्लाय झाली. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 18 धावा. सामना जिंकेल कोण हा यक्ष प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काही येणाऱ्या क्षणामध्ये पाहायला मिळतील. काही मुवमेंट सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. परंतु सामना जिंकण्याचे प्रयत्न चालू आहेत. उद्दिष्टे हातामध्ये ठेवलेली आहेत. ध्येयापर्यंत पोहोचावं लागेल. या प्रकारचे सामने जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आम्हाला देखील मनाचं वाटतं अपाट आयशा मैदानी ती येशी वेळोवेळी काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाब या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक टक्कर जरी झाली तरी मात्र ही फाईट आम्ही अबाधित ठेवणार हे सांगितलंय टीम कुळगाव संघानं. पकडला जेल संपेल फलंदाजाचा खेळ फलंदाज बाद.
सन 2022 जर शिरगाव बी संघ आपण जर जिंकलात तर सर्वांनी भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, याची देखील नोंद असावी. पारितोषिकांची खैरात लाभलेली आहे, पण विजयाची दिशा अजूनही स्पष्ट होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या पलकावर लागत असताना 18 धाबा सागर झाला, 19 धाबा सागर झालाय बाद. 3 चेंडू खेळला, 7 धाबा देखील त्याच्या नावावर. कुंदन खेळलाय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये कुंदवने देखील बनवल्यात 12 धाबा. चला टीम चिखलोली पाडा आणि बजरंगी मांडकिवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला चिखलोली पाडा संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या ठिकाणी आपण रेडी व्हायचं आहे. तेवढ्या देईन तिरक्या तुला. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, 1 2 3. तर राज क्रीडा मंडळ गुळगाव संघ करतो आणि त्या संघाला आपण पाहू शकता पाठीराखा भारत ग्रुप बैलाचे मालक बंटीशेठ कोंडेकर यांचा देखील या क्रीडांगणावरती शुभागमन झाले. साहेब यावं आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी लागत असताना शिरगाव बी संघाची 30 धावा. विजयासाठी अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, बनवायच्यात 35 धावा. योग्य ट्रॅकवर आपली गाडी आहे. गरज शोधाची जन्य आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो ना, शोधा म्हणजे सापडेल, चाला म्हणजे पोचाल, बोला म्हणजे सांगाल, खेळा म्हणजे जिंकाल. इथे मात्र हाच खेळ करावा लागतोय शिरगाव बी या टीमला. धावांचा डोंगर आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमछाक होता कामा नये. या ठिकाणी मित्रांनो चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागते. जेव्हा जेव्हा ध्येयाचा त्रास ध्यास लागतो ना, तेव्हा तेव्हा कामाचा त्रास वाटत नाही. हे सांगितलं. आतापर्यंत 12 बॉलमध्ये बनवला 32 धावा. विजयासाठी 12 बॉलमध्ये बनवायच्या अजूनही 35 सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज अरबाज चांगला खेळाडू आहे. KPL कुळगाव प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि मागील काही षटकामध्ये त्याचा जलवा, परंतु त्याला दिलंय प्रतिउत्तर. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, इम्प्रोव्हायझेशन षटकार. बळी पवार आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर सर्वांनी भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकार ठोकलाय. इथून जर समीकरण पाहायला मिळतंय 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 29. सामना अजूनही संपलेला नाही आहे. असं म्हणतात ऋतू बदलावेत, वसंत ऋतू यावा आणि संपूर्ण सृष्टीनं हिरवी शाल आपल्या अंगावर पांघरावी. त्या अनुषंगाने या ठिकाणी खऱ्या हाताने बॅटिंग करतायत बॅट्समन बली आणि सोबतीला साथ देतोय फलंदाज कुंदन. चला चिखलोली पाडा संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचंय. जय बजरंगी मांडकिवली संघाचे कॅप्टन आपली आतुरतेने वाट पाहतायत.
फायनली ऑफिशियल कॉल आहे. आपण या ठिकाणी खूप वेळेपासून उपस्थित आहात. सहर्ष स्वागत आहे. निमित्त फक्त एक आहे, पेट्रोल बाई चषक सन 2022. अनेक जणांचे असंख्य हात या स्पर्धेला लाभलेले आहेत. म्हणून की काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. याच व्याख्येला न्याय खऱ्या अर्थानं कालपासून आपण पाहतोय, परवा दिवशीपासून आपण पाहतोय. परवाचे सायंकाळ, कालचे देखील सायंकाळ आणि येणारे अजून 2 सायंकाळ, 2 रात्री आणि 2 पहाट तुम्हाला पाहायचे आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय. अपील उत्साह अरबाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला अविनाशजी भोईर, पाठीमागे तुम्ही पाहायला मिळतायत अमितजी डांगरे, तेजस मेहर, अनेक खेळाडू नामवंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. विजयासाठी 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 29. 2 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलेल. ते काम या ठिकाणी करत असताना बॅट्समन बाली आणि कुंदन क्षमता आहे, ती क्षमता जागी करावी लागेल. शॉर्ट ऑफ गुडलिनचा बॉल होता, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र हिट विकेटचा शिकार बनलाय फलंदाज बली. बॅक टू द पवेलियन. यामध्ये अनेक नियम मित्रांनो दडलेले आहेत ना. हिट द बॉल टॉईज. एखाद्या फलंदाजानं एक चेंडू 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर मात्र अपील झाली तर तो फलंदाज बाद देण्याचा अधिकार आमच्या ऑफिशियलला आहे. हँडलिंग द बॉल आणखी एक विकेटचा प्रकार आहे. अनेक प्रकार तुम्हाला सातत्याने क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. म्हणून की काय, जिथे नियमबद्धता अधिक तिथे कोणते क्षेत्र असो, सातत्याने तुम्हाला कौशल्य पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल. संधी होती फलंदाजाला आणि या संधीचं झालंय स्वर्ण. रन्स मिळतील 4 चौकार. शिरगाव बी संघाला विजयासाठी 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. अजूनही जिंकण्याच्या आशा अपेक्षा या अबाधित आणि कायम मी तर म्हणेन होतील. 8 चेंडू आणि 25 धावा, एक मोठा फटका. सामन्याचं चित्र पूर्णपणे वेगळं पाहायला मिळेल. जोपर्यंत प्रतिकूल परिस्थितीचा काटा अंतःकरणाला रुतत नाही ना, तोपर्यंत यशाच्या वाटा तयार होत नाही. जोपर्यंत चुकीचे डंक अंतःकरणाला टोचत नाही, तोपर्यंत तुमच्या यशाचे पंख हे कदापि खुलणार नाहीत. परिस्थितीची जाणीव तुम्हाला तुमच्या यशाचं कारण बनवते आणि ते मात्र या ठिकाणी जाणीव ठेवावी लागेल. शिरगाव बी या टीमला 7 बॉल आणि बनवायच्या तब्बल 25. ब्लाइंड शॉट खेळलेत. चेंडू मात्र भरधाव वेगाने निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये फेकलाय. डॉट बॉल, बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट डॉट. शेवटचे 6 बॉल अर्थात शेवटचं षटक आणि बनवायच्या शिरगाव बी संघाला तब्बल आणि तब्बल 25 धावा. तोपर्यंत आपण बोलूया मुख्य मंचाकडे, तिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय राहुलजी चव्हाण सर आपल्या शुभ हस्ते यापुढील अर्थात आजच्या रात्रीमधील शेवटच्या सामन्याची नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करायची आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट सहा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता होताना मी पाहिलेल्या 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता स्वर्गीय मसूद कोहारी चषकामध्ये, ती देखील गोरसे बी संघाच्या विरोधात नावा संघाला, आणि त्या देखील झाल्या होत्या. इथे बाईला हरकत नाहीये. सामना जर जिंकला ना तर भागारामजी पवार साहेब यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक शिरगाव बी या टीम साठी. जाऊ आपण मागच्या दिशेने. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर संघाचे संगनायक टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली अर्थात अविनाश भोईर आणि स्ट्रायकिंग एंडवर शिरगाव संघाच्या वतीने बॅट्समन
कुंदन नॉन स्ट्रायकनवर प्रेम. क्रिकेटची दुनियादारीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या नावाचा हातखंडा ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणारे खेळाडू. गोलंदाजी मार्कवर अविनाश भोईर. पहिलाच बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. नशीब 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 फोपावताना पाहायला मिळत आहेत. चेंडू लॉंग स्टॉप जाऊन झाला स्टॉप. रन्स मिळतील या चेंडूवर 4. चौकार. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ झालाय. 7 चेंडू खेळलेत बॅट्समन कुंदनने. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात अजूनही 21. 5 चेंडू 21 धावा. सामना इथूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जाणार नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही. ओव्हरपिच बॉल क्या बात है. स्टैंड एंड डिलीवर. स्टैंड एंड डिस्पैच. ये हुई ना बात. अब आएगा खेल का असली मजा. षटकार. किती बॉल. 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. कुळगाव संघाच्या खेळाडूंच्या काळजाची स्पंदन मोजली ना मी तर म्हणेन व्हेंटिलेटर फुटेल. कारण सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. विजयाच्या आशा आणि विजयाचे दरवाजे या ठिकाणी ओपन होताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 15 धावा. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन कुंदन इज ऑन अ फायर. 2 चेंडू मध्ये मिळवल्या 10 धावा. हा ट्रॅकर बॉल स्वतःच्या कामगिरीवर नाराज. संधी होती म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट किती खेळता याहीपेक्षा क्रिकेट कसा खेळता याला महत्व आहे. आयुष्य किती जगलात याहीपेक्षा कसं जगलात याला महत्व आहे. भूतकाळ किती गाजवलाय याहीपेक्षा वर्तमान कसा गाजवता याला महत्व आहे. बदलापूरच्या क्रीडा नगरीमधील अनेक नाईट स्पर्धा तुम्ही कसे खेळलात याला जरी महत्व असलं तरी पेट्रोल बाई चषक सन 2022 या रात्रीमध्ये तुम्ही हा खेळ कसा करता याला महत्व आहे. विजयासाठी 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय बॅट्समन कुंदन. चौका ठोकलाय. विजयाच्या आशा अजूनही अबाधित, अजूनही स्वातंत्र्य. कारण 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या शिरगाव बी संघाला तब्बल आणि तब्बल 11 धावा. मागील बॉल तो देखील डॉट पाहायला मिळाला नसताना तर मात्र इथे क्षणचित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू 11 धावा. क्या बात आहे. वन मॅच. या चेंडूवर संपूर्ण मॅचचं भविष्य अवलंबून आहे. सन्माननीय भागारामजी पवार साहेब यांच्याकडनं षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि सामना जर जिंकला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 11 धावा. कोण जिंकेल सामना सांगता येणार नाही आहे. सगळं काही सस्पेन्स बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचा निकाल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजाच्या काळजामध्ये दिलो की धडकन बढ़ गई. अविनाश भोईर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर कुंदन. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि त्याला पाठवलंय साईड स्क्रीनच्या समोर. एलिव्हेशन होतं. डिस्टन्स मात्र नाही आहे. जितकी उंची तितका अंतर मात्र चेंडू गाठू शकला नाहीये. फलंदाज बाद आणि इथे मात्र विजयाच्या आशा कुठेतरी धुसर होताना पाहायला मिळतात. बॅट्समन कुंदन बॅक टू द पॅव्हिलियन. ऐसी कोई बस्ती नहीं है जिस बस्ती में पेट्रोल बाई जैसे हस्ती का नाम नहीं. नाम नहीं तो ब्रँड है बॉस. जाऊ मॅचच्या दिशेने. 1 बॉल 11 धावा. एखादा नो बॉल, एखादा चमत्कार पुनश्च एकदा या मॅच मध्ये शिरगाव बी संघाला घेऊन येईल. अविनाश भोईर सज्ज.
आणि इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सामना जवळपास जिंकलाय अर्थात टीम कुळगाव संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाडलक टीम शिरगाव बी आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. खूप चांगली फाईट दिली. मन देखील मोहून घेतलं आमच्या प्रेक्षकांचं.